सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सगळ्यात पहिले पाहूया मेष रास. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनाचा वापर करा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. पुढची रास आहे वृषभ रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. तथापि या वेळेत दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बरगळेल. संयम सोडू नका. पुढची रास आहे मिथुन रास. दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात. यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. घरी काम करणारा चाकर मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. पुढची रास आहे कर्क रास. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. तुमच्या मुलासमवेत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर किंवा प्रियसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वय करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे सिंह रास. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येची दोन हात करू शकेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर योग्य ते ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. सहकार्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. पुढची रास आहे कन्या रास. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. तुमच्या खासगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायांच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. पुढची रास आहे तूळ रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा, कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. पुढची रास आहे वृश्चिक रास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
अनपेक्षित गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कोणीतरी बिंबा घालेल. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिंबा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. पुढची रास आहे धनुरास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. अनेक विषयावर एक मान्यता होणार नाही, त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. पुढची रास आहे मकर रास. मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती, आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबियाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात. याची जाणीव ठेवा. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता. परंतु तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखे वागणूक देत आहेत असे वाटते. पुढची रास आहे कुंभ रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा. ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील. परंतु तुम्ही आपल्या धून मध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळेत काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. पुढची रास आहे मीन रास. उत्तम विनोद बुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करा. धन्यवाद.